मित्रांनो, हे आहेत आपल्याकडे पळसाचे पान। काही भागात त्याला डहाळ म्हणतात, पण शक्यतोवर आपण पळस म्हणूया। पळसाचे पानं आज आपण आणलेले आहेत आणि पळसाचे पान ह्या अशा 3 प्रकार असतात पानाचे। एक गोल पान असते, मधलं पान, त्यानंतर एक उजवीकडे वळणाऱ्या देठाचं पान, एक डावीकडे वळणाऱ्या देठाचं पान। याला उजवं पान म्हणतात, याला डावं पान म्हणतात आणि हे मधलं पान। असे 3 प्रकार पळसाचे पानं आहेत। हे आपल्याकडे ह्या लिंबाच्या वाळलेल्या काड्या आहेत, कडुनिंबाच्या वाळलेल्या काड्या, आणि द्रोण किंवा पत्रावळी तयार करण्यासाठी आपण या काड्यांचा उपयोग करणार आहोत। वाळलेल्या काड्या आहेत, यांचा आपण द्रोण आणि पत्रावळी लावण्यासाठी उपयोग करणार आहोत। लिंबाच्या वाळलेल्या काड्या, याऐवजी जे हायब्रिड किंवा ज्वारी असते त्याचे धांडे असतात, धांड्याच्या शिळकासुद्धा उपयोग करतात, परंतु आजकाल कमी झालेल्या आहेत त्या। परंतु लिंबाच्या काड्या सहजपणे उपलब्ध होतात आणि त्यामुळे आपण लिंबाच्या काड्यांचा शिळका म्हणून ते द्रोण आणि पत्रावळी लावण्यासाठी उपयोग करणार आहोत। हे पळसाचे पानं आहेत, ते आहे मधलं गोल पान, हे उजवं पान म्हणजे उजवीकडे देठ आहे त्याचा, आणि हे डावं पान, त्याचा डावीकडे देठ आहे। परंतु द्रोण लावण्यासाठी आपण गोल पानाचाच उपयोग करत असतात आणि पत्रावळी आणि द्रोण यापैकी द्रोण अगोदर लावत असतात। आणि त्यावरूनच एक म्हण पडलेली आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा। याचाच अर्थ द्रोण आपल्याला अगोदर तयार करावं लागणार आहे। द्रोण तयार करताना हे जे गोल पानं आहेत, हे गोल पानं, एक गोल पान अशा प्रकारे खाली आणि त्यावर हे गोल पान असं, आणि हा जो प्लेन सरफेस आहे तो सरफेस आपल्याला वरतून ठेवायचा आणि खालतूनही ठेवायचा। देठ आलेला आहे, इकडे एक देठ आलेला आहे, आणि सुरुवात करताना आपल्याला अशा प्रकारे सुरुवात करायची आहे। हा जो भाग आहे तो आतल्या दिशेनं मोडणारा असावा, आणि ही जी शिळक आहे आपण त्याला आता लावत आहोत। एक प्रकारे झालेली आहे। हा जो भाग, पानाचा भाग, दुमडलेला भाग आत आलेला आहे, तसाच इकडूनही इकडे त्याच्याकडेच येणारा तो दुमडणारा भाग पाहिजे। द्रोण लावण्याची पद्धती आहे। हा लावून झालेला आहे। त्यानंतर इकडचं सुद्धा हा आत येणारा भाग पाहिजे, म्हणजे ही जी शीर आहे मधली तिथून आत येणारा भाग पाहिजे द्रोणाचा। द्रोण किंवा पत्रावळी लावणे हे कौशल्य आहे आणि ते आपण सर्वांनी या नव्या युगात प्राप्त केलं पाहिजे। आत दुमडणारा भाग, तसाच इकडूनही आत दुमडणारा भाग पाहिजे। प्लेन सरफेस आतून, प्लेन सरफेस बाहेरून, अशा प्रकारे हा आपला द्रोण तयार झालेला आहे। परंतु या द्रोणाला आपल्याला थोडासा चांगला लुक देण्यासाठी त्याला कैचीनं एक चांगला लुक देण्याचा आपण प्रयत्न करू। अतिशय सुंदर द्रोण इथे तयार झालेला आहे, आणि हा द्रोण मला आमच्या वडिलांनी शिकवलेला आहे, त्याप्रमाणे मी तो तयार केलेला आहे। अशा प्रकारे हे द्रोण तयार झालेले आहेत, आणि त्या सर्व द्रोणांना आपण कैचीद्वारे एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न करूया। आजकाल लग्न समारंभ किंवा इतर समारंभामध्ये रेडीमेड द्रोण बघायला मिळतात, प्लास्टिकचे, थर्माकॉलचे, परंतु जुन्या काळामध्ये पळसाच्या पानाचेच द्रोण सर्वत्र वापरले जात होते। पळसाच्या पानाचे द्रोण वापरणे हे पर्यावरणदृष्ट्या अतिशय योग्य आहे, आणि त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात भोजनासाठी केला पाहिजे। पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे, आणि पळसाच्या पानापासून आपण द्रोण आणि पत्रावळी तयार करून त्या वापरात जर आणल्या तर चांगल्या प्रकारे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर आपण करू शकतो। अशा प्रकारे हे जे द्रोण आहेत आपण त्यांना कैचीच्या सहाय्याने कापून एक चांगला लुक देण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, पळसाच्या पानाची द्रोण किंवा पत्रावळी लावणे हे कौशल्य आहे। पत्रावळीच्या अगोदर द्रोण लावतात,
ड्रोन लावून झालेला आहे. आता आपण पत्रावळी बघणार आहोत. ते असे 3 प्रकारचे पानं असतात. गोल पान, त्यानंतर उजवीकडे देठ असणारं पान, डावीकडे देठ असणारं पान. आज आपण डावीकडे देठ असणाऱ्या पानाची पत्रावळी लावणार आहोत. त्या अगोदर असे गोल पान आपल्याला 2 गोल पान घ्यायचे आहेत. एक आणि हे यातला जो रफ सरफेस आहे तो खाली ठेवायचा आहे आणि हा रफ सरफेस सुद्धा त्या प्लेन सरफेसवर ठेवायचा आहे. मात्र हा देठ इकडे आणि हा देठ इकडे आला पाहिजे. खालच्या साईडनं रफ सरफेस आहे वर. आता आपण हे डावीकडे देठ असणारं पान घेणार आहोत आणि ह्या आहेत आपल्याकडे कडुनिंबाच्या काड्या. त्याचा आपण वापर पत्रावळी लावण्यासाठी करणार आहोत. बघा, सर्वप्रथम हे पान घेतलेलं आहे मी. त्यानंतर त्याच प्रकारचं पान पुन्हा घ्यायचं आहे. पान जोडत असताना हे जे गोल पान आहे याची ही मधली शिर आहे, त्याला जीव म्हणतात. ती शिर कुठेतरी मध्ये यायला नको, तसेच या पानाची सुद्धा ही शिर मध्ये यायला नको. अशा प्रकारे हे पत्रावळी लावण्याचा नियम आहे. दोन पान लावून झालेले आहेत. त्याच प्रकारचं पान आपण घ्यायचं आहे. हा जो देठ आहे हा मध्ये गेला पाहिजे. दिसता देठ नाही, वरून आला नाही पाहिजे. हा मध्ये लावायचा आहे देठ. पत्रावळी लावणे ही एक चांगली कला आहे. जुने लोक घरी कोणताही कार्यक्रम असले, इव्हन लग्नाच्या कार्यक्रमाला सुद्धा 500, 1000 अशा पत्रावळी गावातील सर्व लोक एकत्र येऊन लावायचे. आजकाल रेडीमेड पत्रावळी